श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्ही कधी विचार केला आहे का की जर तुम्हाला साक्षात स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळाला तर तुमचे जीवन कसे बदलेल? हा मंत्र म्हणजे स्वामींनी तुम्हाला दिलेला तोच आशीर्वाद आहे. आता तुमचे नशीब बदलण्याची वेळ आली आहे. तुमचा प्रवास आता सुरू होणार आहे. मी तुम्हाला आव्हान देते, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या मंत्राला केवळ ऐकू नका, तर या मंत्राला तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा. पुढचे 21 दिवस रोज किमान 20 ते 30 मिनिटे हा मंत्र ऐका किंवा जप करा आणि मग पहा तुमच्या जीवनात कसे अनपेक्षित आणि सकारात्मक बदल घडतात. तुम्हाला असे अनुभव येतील जे तुम्ही कधी स्वप्नातही पाहिले नसतील. अनेक भक्तांनी याची सिद्धी पाहिली आहे. आता तुमची पाळी आहे. आपण आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या अद्भुत, चमत्कारी आणि धनवर्धक मंत्राच्या जपाची अनुभूती घेणार आहोत. पूर्ण श्रद्धेने, एकाग्रतेने आणि भक्तिभावाने या मंत्राला तुमच्या अंतरात्म्यामध्ये भिनू द्या. या मंत्राची अगाध शक्ती अनुभवा आणि तुमच्या जीवनात चमत्कारांची मालिका सुरू होताना पहा. हा मंत्र केवळ ध्वनी नाही, तर हे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचे तुमच्यासाठी असलेले एक अनुपम, अमूल्य वरदान आहे. या मंत्रावर दृढ विश्वास ठेवा, याचा नियमितपणे जप करा आणि तुमच्या जीवनात येणारे सकारात्मक, अविश्वसनीय बदल स्वतः अनुभवा. तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आता ती वेळ आली आहे जेव्हा तुम्ही स्वतःला दैवी ऊर्जेच्या प्रवाहात सामील करून घेणार आहात. या क्षणापासून तुमचे जीवन आर्थिक चिंता आणि अडचणींच्या सावलीतून बाहेर पडून समृद्धीच्या सूर्यप्रकाशात येऊ लागेल. आता तुम्ही केवळ एक श्रोता राहणार नाही, तर तुम्ही स्वामी कृपेचा अनुभव घेणार आहात, प्रत्यक्ष भागीदार होणार आहात. मंत्राची शक्ती केवळ त्याच्या शब्दांमध्ये नसते, तर ती तुमच्या श्रद्धेमध्ये आणि तुमच्या एकाग्रतेमध्ये असते. त्यामुळे या क्षणी तुमचे मन शांत करा, तुमचे लक्ष एकाग्र करा, तुमच्या अंतःकरणात स्वामी समर्थांचे रूप आणा. त्यांची असीम कृपा तुमच्यावर बरसत आहे अशी कल्पना करा. नकारात्मक विचार दूर सारून केवळ सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीची कल्पना करा. हा केवळ एक जप नाही, तर हे एक आव्हान आहे, एक प्रार्थना आहे, एक संवाद आहे साक्षात स्वामी समर्थांशी. त्यांच्या चरणी आपले सर्व दुःख, चिंता, आर्थिक अडचणी अर्पण करा आणि त्यांच्याकडून धन आणि समृद्धीचा आशीर्वाद मागा. त्यांची कृपा तुमच्यावर अखंडपणे बरसो अशी आंतरिक इच्छा व्यक्त करा. चला तर मग आता या पवित्र अनुभूतीला आणि चमत्कारिक मंत्राची सुरुवात करूया. तुमचे डोळे मिटून घ्या किंवा स्वामींच्या प्रतिमेवर लक्ष केंद्रित करा, किंवा कुठले काम करत असाल तर मन आणि कान या मंत्राच्या शब्दांवर केंद्रित करा. या मंत्राच्या प्रत्येक शब्दाला तुमच्या आत्म्यामध्ये भिनू द्या. त्यांची कंपने शक्ती अनुभवा. मंडळी, मध्येच व्हिडिओ सोडून जाण्याची चूक अजिबात करू नका. आता तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय आता सुरू झाला आहे. या मंत्राच्या जपाने किंवा श्रवणाने तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जाचे कवच तयार होईल. या क्षणापासून तुमच्या जीवनात चमत्कारांची मालिका सुरू होईल. आर्थिक अडथळे दूर होतील, अनपेक्षित लाभ मिळतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. हा मंत्र केवळ ध्वनी नाही, तर तुमच्या जीवनात येणाऱ्या सकारात्मक आणि अविश्वसनीय बदल अनुभवण्याची संधी आहे. तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. हीच स्वामीचरणी विनम्र प्रार्थना. आणि तुम्ही हा मंत्र संपूर्ण ऐका. तुमचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या आर्थिक अडचणी सुटल्याशिवाय राहणार नाही, तुमचे सर्व इच्छा पूर्ण होतीलच. अट एवढीच आहे, मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे. अर्धवट प्रार्थना स्वामी स्वीकार करत नाहीत. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते
भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धन समृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धन समृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धन समृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धन समृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धन समृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धन समृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धन समृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय
दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय दुःख निवारणाय धनसमृद्धी देई नमः.